आता याला पहा 25-28 दिवस झालेला पूर्ण लावगड करून. जसं की तुम्ही म्हटले ना तुमच्या शेतामध्ये काय व्हायला हरभरा उभा वाढायला. आता उभा जर वाढत असेल तर त्याला काय करायचं, अंतर किती आपलं 18 इंच आणि 3 तास आहेत ना. उभा वाढायला तर काय करा, हे जे आहे समजा हे शेंडा असं मशीन वगैरे खोडून टाका. हे आता एवढं आपलं वरचं 2-3 इंच असतील ना, हे खोडणी करायचं. खोडणी केल्यानंतर फवारणी करायला लागते. जसं की ज्या ठिकाणी आपण खोडणी केली की नाही तिथं ब्ल्यू कॉपर घ्या 30 ग्रॅम, केम 40 मिली, त्यामध्ये इमामॅक्टिन कंटेंट आहे, आणि सोबत इसाबियान हे 40 ml घ्यायचं तिथं खोडणी केली तिथं. आणि पाणी लावणं महत्वाचं आहे, त्याला स्प्रिंकलरचं पाणी लावायचं. आणि पाण्यासोबत आपल्याला 25-30 किलो युरिया द्यायचा. तुमची जात कोणती आहे? डॉलर मध्ये कृपा आहे का? कृपा आहे आपल्या. हा, PKV4 आणि कृपा दोन्ही आहे. तर ते त्याला दोन्हीला खुडणी करायला लागते. अंतर जरी असेल डॉलर मध्ये जास्त उभाट वाढते बरं, गावरानी मध्ये तरी फुटवे करल, डॉलर मध्ये थोडं उभाट वाढते. त्यामुळे फुटवे करण्यासाठी आपल्याला हे खुडणी महत्वाची आहे, खुडणी करायला लागते. आणि पाणी जसं की तुम्ही म्हटले ना फुटव्यासाठी औषधी आहे का कोणती, आता याला बघा आता तुमच्याच हाताने आपण पहा. आता इकडे आता एकच झाड आहे बघा, त्याला फुटवे किती असतील मोजा ना. माझ्या झाडाजवळ एक झाड काढा ते दाट जागचा आपण काढा, जोरात ओढा ना. मोजा त्याचे फुटवे. आता पहा एवढं एवढं खाली आहे काय निगणे झाले. मेन फुटवे 7, म्हणजे मुख्य फळफांद्या 7 येतात. आता याच्या तुटल्या 2, हे 2 तुटले ना, हे 2 तुटले. आता बघा हे 2, हे 3, 4, 5 आणि हे मेन समजा म्हणजे 5-6 फुटवे झाले की नाही. आता हे फुटवे मोजताना कसं बघा, आता हे महत्वाचं आहे. आता हे मेन झाड आहे, हे मेन गेलं की नाही. हे 6 मोजले तुम्ही, हे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 20-22 पर्यंत याला फुटवे गेले. आज 30 दिवसामध्ये कमीत कमी 25 फुटवे राहायला पाहिजे, 20-25 फुटवे 30 दिवसात, 30-35 दिवसात दरम्यान. आता बरेच लोक काय म्हणते आमच्या शेतात ते पाणी पिवळे पडायला खालून पडायला, यानं काहीच होत नाही. हे जर पाणी पिवळे पडत असेल, ढगाळी वातावरणामध्ये पाणी व्यवस्थापन केलं आपण, पाणी पिवळे पडते, काही होत नाही त्याला. पाणी खालून किती पिवळे पडले तरी काही नाही. फक्त महत्वाचं आहे की जे बुरशी जर म्हणले, आता तुम्हाला म्हटलं ना तुम्ही बुरशी पाहिजे असे झाड समजा होते तर आपले पाहिजे बियाणं आता वरे पडलेलं आहे, जसं तुम्ही म्हटली ना. आता तुम्हाला लक्षात येते, पहा आता बियाणं वरे पडले. हे इथं काडी कचरा आहे ना, काय नाही सडलं का बरोबर. हे सोयाबीनचं आहे ना, हे सडलं नाही बरोबर, हे त्याच्यामुळे बुरशी लागली. बुरशीले याच्यासाठी काय करायचं, आता हे झाड आपण उपटून काढले तर यात बुरशीले वाढली या कचऱ्यामुळे. याच्यामुळे हे सोयाबीनचं आहे ना, आहे ना, तर याच्यामुळे काय झालं, हे सडलं नाही बरोबर म्हणून इथं बुरशी लागायली. मग याच्यासाठी हे काय करायचं, इथं आपल्याला ड्रिचिंग करायची पाण्याची. ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम घ्यायचं पंपात, आणि सोबत 100 ग्रॅम युरिया आणि इसाबियाने घेऊ शकतो आपण जर टाकायचं असेल तर. याच्यात ड्रिचिंग करायचं 100 ग्रॅम 100 ml सॉरी.